शेकायची पिशवी नाही, आई ग उई ग आवाज निघत नाही असं कोणतं घरी मला सांगा तुम्ही. तुमच्या प्रत्येकाच्या घरात चंद्रबाम, प्रत्येकाच्या आवडेल नाही, प्रत्येक घर पाणी शेकायची पिशवी येते लक्ष. प्रत्येकाला माझ्या प्रत्येक घर जाऊ द्या, घरातला प्रत्येक मजा पडा, प्रत्येक मजा माझ्या पोटची गरज. ज्या घरामध्ये लेडीज डिलिव्हरी पुढे जाते त्रास चालू होतो, सिझर झाला असं लेडीजला त्रास चालू होतो, तुम्ही आम्ही फिरतो गाड्या गोड्यावर सगळ्या त्रास चालू होतो, वय वर्ष 40च्या पुढे गेले की त्रास चालू होतो. तुमच्याकडे आई वडील आज मला एकच सांगायचं, आई वडील हात टेकून बसून हात टेकून उभे राहतात, 2 बाजूला संडासला बसले की पायला मुंग्या येतात, 2 मांडी घालून बसले की गोट्याला मुंग्या येतात. हे त्रास सगळ्याच्या त्रास चालू. माझ्या प्रोडक्टची किंमत आहे 5,000 रुपये. आज घेतलं की उद्या संपतं असं नव्हे, हे 2 महिने पुढे जातं. याचा खर्च पण आवड उभे नाही, उगाच काहीतरी सांगायचं सर एवढं मागता तेवढं मागता. 8,000 रुपये खर्च येतो एमआरआय करण्यासाठी, किंवा हा खर्च आवड उभे नाही, खिशातला खर्च आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्हाला पैसे भरले, प्रोडक्ट मिळालं, तुमचा व्यवहार संपून गेला, व्यवहार संपल्यानंतर तुम्हाला करायचं असलं करा, होणार असतं इट्स अप टू यू, पण रिझल्ट आपोआप जनता करून घेतो. 20 पुढे विकलं म्हणजे मी सांगायची गरज नाही. 20 मध्ये तुम्हाला सांगतो 16 ते 18 लोकांना रिझल्ट आहे. 4 लोकांना जर जिंदगीत येणार नाही का, तर त्यांना ब्रह्मदेव जरी खाल्ला त्यांना फरक पडणार नाही. त्यांना कधी सगळ्यांना फरक आहे, हा तुमचा मत आहे. मी आता क्लिअर करतो, 100 लोकांना पुढे 95 लोकांना रिझल्ट येईल, 5 लोकांना जर येणार नाही. कारण का साहेब त्यांची मेंटॅलिटी जिंदगीत मंदिरी नसते. त्यांना ब्रह्मदेव जरी आला म्हटलं माझं गुडघे तुझे गुडघे माझ्या, तरी ते बरे होणार नाही. पण हे सूत्र डोक्यात ठेवायचं. दुसरा महत्त्वाचा पण असा आहे राजा, की तुम्ही प्रोडक्ट दिल्यानंतर जो प्रोडक्ट खातो तो आपोआप प्रचारात प्रसार करायला सुरुवात करतो. मला एक गोष्ट करते, मी कुणाला टोप्या घालत नाही, गडवत नाही, कसवत नाही, लुबडत नाही, खोटं बोलत नाही, तेरकट धंदा करतो. बाबा हे पैसे पण आणि प्रोडक्ट हे करणं गरजेचं आहे. धंदा चालू झाला आणि धंदा तुम्हाला प्लॅन सांगितला तर आपली जोडी चालत जाते. जोड्या करत आपल्याला मला एकच सांगायचं राजा, सिंपल फंडा सांगतो. 6 लाख रुपये महिना याचा फंडा सांगतो तुम्हाला. तुमच्याकडनं 10 लोक म्हणजे 20 लोक मला मिळतील का? हजारामधून राजा 20 लोक मला मिळतील का? जर तुम्ही तुमचं माझं नाव सारखं आहे, लक्षात ठेवा. नावाला आपल्या कलंकाला पण देऊ नका. माझं नाव किरण आहे. तर 20 लोक मला पाहिजे, 20 लोक मला मिळतील कसं आहे सर? 20 लोक तुम्ही केले, 20 लोक मला परत मिळतील का? 20 लोकांनी एवढंच करायचं, 20 लोकांनी एवढं सांगायचं, 10 इकडे टाकायचे, एखादं एकच सांगायचं राजा हो दिवसात आपल्याला 3 पुढे विकायचे. एवढं होतं आता बजेट तयार करायचे. सकाळी एक विकायचं, दुपारी एक, संध्याकाळी, त्याशिवाय घरी जायचं नाही. दारिद्र्य 30 आले, तुम्हाला इन्कम येतो 15,000 रुपये पर डे, 4.5 लाख रुपये महिना झाला. DRP झाला त्याचा काही जो 25% तो आणि अवॉर्ड निवड 6 लाख रुपये महिन्याला येतात. त्याला 4 महिने लागू द्या, काय फरक पडत नाही. त्याला 4 महिने लागू द्या. त्याला दुनिया किती पण काही म्हणू द्या की राजा असं होणार नाही, तसं होणार नाही, हे खोटं आहे, ते खोटं आहे. हे बाबा 6 लाख रुपये कशाला मला जगमार तुम्ही येतेच माझं मी करतो. कुणाच्या ऐकिवात आला तर संपला विषय तुमचा. आम्हाला पण टोकणं लोक नाही होती, पण आम्ही कधी कोणाचं ऐकलं नाही. कारण कधी एकच माहिती होतं, तू पण जॉब करतो, मी जॉबच करतोय, काहीतरी वेगळं मला करायचं आहे, वेगळं काहीतरी वेगळं करावं लागेल. लोकांचे ताणे ऐकल्याशिवाय मोठे पैसे येणार नाही. तुमच्या गावामध्ये तुम्ही आता कुठल्या मला माहित नाही, पण आमच्याकडे गोष्ट अशी झाली की आमच्याकडे सगळा ऊसच चालू होता. नंतर द्राक्ष आले, डाळिंब लोकांना आवडली, यानेच करतात बाबा ठीक इथं कुठं. पण त्यांचा आता अनुभव लोक लागले आमच्याकडे. येते लक्षात. आधी लोक तुम्हाला नाव ठेवणार, त्रास होणारच आहे. त्रास म्हणजे काय, 2 व्हीलर पर्यंत चालवा शिकलं की एक तर बंद पडते किंवा जम्प करते, लक्षात ठेवा. अगोदर तुम्हाला 2 व्हीलर होते, जेव्हा आलती तेव्हा असा प्रॉब्लेम झाला होता. सेम गोष्ट आहे राजा, इथं पण त्रास होणार. कधी बनत होईल टीम तुमची 30 लोक 40 लोक 50 लोक टीम त्रास होईल तुम्हाला. त्रास आहे, त्रासाशिवाय तुम्ही परिपक्व होणार नाही, लक्षात ठेवा. त्रास होणार, लोक तुम्हाला नावं ठेवणार. इव्हन लोक जाऊ दे घरातले पण मला नावं ठेवू शकतात की असं आहे तसं आहे, पुढे भारी पण तसं होत असतं का, असं होत असते का. आम्हाला पण नावं ठेवली, पण साहेब आज काम करतोय, मागचे 55 महिने झाले कुत्र्यागत काम करतोय. या सप्टेंबरमध्ये मला बरोबर 60 महिने म्हणजे 5 वर्ष आता पूर्ण होतील. 25 सप्टेंबर 2019 ही माझी जॉईन डेट आहे कंपनीमधली. आणि राजा 2,07,000 लोकांचा माझा ग्रुप आता पूर्ण होता. 2,07,000 लोकांचा माझा ग्रुप आता पूर्ण होतात. एवढ्या मोठ्या लोकांचा ग्रुप झाला. पण लक्षात ठेवा, प्रोडक्टला रिझल्ट होता म्हणून नाही झाला. प्रोडक्टला रिझल्ट हे प्रोडक्टचं काम आहे, माझं काम आहे. रिझल्ट आल्यानंतर काय करायचं हे माझं काम आहे. मी ते काम चोख केलं, मी रिझल्ट द्यायला आलेलो नाही. हातगुण नाही, त्या प्रोडक्टची कमाल आहे. मी हातगुण देत नाही, येते का लक्षात. आणि मी इथं प्युअरली सांगतो पैसे कमवले. मी कुणाला इथं बरं करणं प्रोडक्टचं काम आहे. मी बरं करायला नाही, मी इथं आलो पैसे कमवलं. कारण मोठा आजार मला मोठा आजार हा नव्हता, हे दुखतंय. मोठा आजार हा होता की मी गरीब होतो. मुद्दाम क्लिअर करून घ्या. मी इकडे प्रोडक्ट विकायला लागलोय, मी इथं धंदा तुमच्या लोकांना तुमच्या खोबडीत धंदा टाकायला आलोय. येते का लक्षात. जॉब करायला तुम्हाला आवडत नाही, पण त्या माणसाने खोबडीत टाकून दिले. बरोबर 60 वर्ष तुम्हाला इकडे तुम्हाला उभं राहायचंय, हे तुमच्या लोकांना टाकून दिलंय. हे सेम गोष्ट लोकांना टाकायला आलोय. राजा आपण धंदा करावं, आपण पुढे विकायला आलेलो नाही, येते लक्षात. आणि सेम गोष्ट 50,000 महिना असं मला असं वाटत होतं. 50,000 महिना यावे, तर 50,000 महिना पगार चांगला आहे. 4दा म्हणता येईल, 2दा मला आउटिंग करता येईल, पिक्चर करता येईल. एकदा असं 50,000 महिन्याचा पगार चांगला आहे.
आज मला 50 ते 58,000 रुपये येतात, पण ना कुठल्या महिन्याचे ना कुठल्या हप्त्याचे. आज माझं दिवसाचं इन्कम आहे 50 ते 58,000 रुपये, माझं पर डेचं इन्कम आहे 15 ते 18 लाख रुपये मी दर महिन्याला कमवतो. या सगळ्या पैशामध्ये मला एकच सांगतो राजाओ, आज मार्केटला जी पण किंमत आहे, तुमचा खिसा गरम आहे, मार्केटला किंमत आहे, तुमचा खिसा बेशरम आहे, मार्केटला आपल्याला काही किंमत नाही. मार्केट जाऊ द्या, घरात किंमत नाही. मार्केट जाऊ द्या, घरात किंमत नाहीये. आईला 2 मुलं आहेत, एक मुलगा शेती, एक मुलगा नोकरी करतो. आई नोकरी करणाऱ्या मुलाला विचारते, केव्हा आला, जेवलास का? शेती करणाऱ्या मुलाला आई विचारत. इट्स अ फॅक्ट, ही वस्तुस्थिती. आणि महत्वाची गोष्ट एकच सांगायची राजा, पैसे इतकी ताकद आहे. आज पैशात ताकद नाही आहे अकाउंटला पडलेल्या. आज त्या पैशात आपण जे उपभोग घेतो किंवा सुख विकत घेतो, त्या सुखात ताकद आहे. आज माझ्या आईवडील 30 लाख रुपयांच्या इनोवा क्रिस्टामध्ये फिरतात. सगळ्यात मोठी ताकद मला त्यात वाटते, कारण का खासदारांची सगळ्यात मोठी गाडी माझ्याकडे. आमदार खासदारच्या गाडीत फिरतात, त्या गाडीत आई बाबा फिरतात. म्हणजे पप्पांना खूप निघवलं आमच्या की पोरं काय बॅट ट्रकला का वगैरे वगैरे वगैरे. पण हीच गाडी एखाद्या लग्न म्हणून जेव्हा पप्पा आई बाप्पाने घेऊन जात, त्यांनी मागून जेव्हा प्रतिष्ठित लोक उभे असतात, जेव्हा आई बाप्पा खाली उतरतात ना, आई शपथ सांगतो, जगात कोण श्रीमंत आपल्याला माहीत नाही, पण त्याच्या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस मी असतो. कारण गाडीची किंमत मला मोजता होती 30 लाख रुपये. पण साहेब, आई पप्पांच्या समाधान मला कधीच मोजता नसतं. यासाठी आपण आता पुत्रगत काम करतो. 1,04,00,000च्या घरामध्ये आज मी राहतो. आत्तावरती 27 तोळे सोनं आहे. एखाद्या वडील सुद्धा मुलीच्या अंगामध्ये इतकं सोनं घालत नाहीत. आम्ही जेंट्स आहे, जेंट्स सोनं कमी घालतात, लक्षात घ्या. प्लॉट झाली, गरज झाली, टीममध्ये 24 लोक कोट्याधीश झाली, डायमंड झाली, सगळं झालं. एकच आहे तुमच्यासमोर आता, एकच पैसे भरणे. 5,000 मध्ये जिंदगीची पुंजी नाही, लक्षात ठेवा. 5,000 मध्ये जिंदगीची पुंजी नाही. 5,000 नशीब बदलत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये 5,000च्या पुढचा मोबाईल आहे. एकदा लक्षात. 5,000 नशीब बदलत नाही, पण 5,000 इथं नशीब बदलू शकतं. करायचं काय तुम्हाला? आहे बघा, करायचं काय तुम्हाला? करायचं काय? आज जाताना पैसे भरायचे, प्रोडक्ट घ्यायचे, घरात प्रोडक्ट द्यायचे, बायकोला, आईला, वडिलांना, तुम्हाला. प्लस जाताना वही घ्यायची, डायरी घ्यायची, पेन, वही घ्यायची, पेन घ्यायचं आणि त्यावर घ्यायचंय. तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट होतो, त्या फोन त्या वहीवरती उतरवायचे. उतरवता त्यांना म्हणतो तुम्हाला आता इनिशियल लेवलला 10 लोक त्यातली काढायचे. कोणती 10 लोक? तुमच्या बोला हो म्हणणारे 10 लोक तुम्हाला काढायचे. विषय कट. सांगा आमच्या पोरांना कधी यायचं तुमच्या लोकांना भेटायला. आणा अशा कुठल्या तरी रूममध्ये, आणा कुठल्या हॉलमध्ये, आणा कुठल्या घरामध्ये, लोक एकत्र बसवा. तो येईल, सगळी बोलबच्चन देईल. फक्त काय करायचं, बोलबच्चन तुम्हाला शिकून घ्यायचे. कारण सारखंच कुणी इथं येणार नाही. तुम्हाला शिकून तुम्ही जेवढं इंडिपेंडेंट होताल तेवढी कामाला गती येईल. तुम्ही डिपेंडेंट राहताल तर कामाला गती येणार नाही. लवकर इंडिपेंडेंट व्हायचा प्रयत्न करा. धंदा शिकून घ्या. उधारीवर धंदा करून काही फायदा नाही. धंदा उधारीवर असतो. जेव्हा आपण डिपेंड असतो, धंदा उधारीवर असतो. दुसऱ्या एखादा बंदूक ठेवून लई दिवस मोठा होता येत नाही. धंदा शिकून घ्या. शिकवता पैसे कमवा. एकच सांगतो राजाओ, यातूनच तुम्हाला पैसे येतील असं मी सांगणार नाही, पण हा एक सगळ्यात चांगला आता माझ्या पैसे येण्याचा याचा सुद्धा पर्याय नाही. आता कोणाला टोप्या न घालता, न गंडवता, न फसवता, न लुबाडता, न खोटं बोलता तुम्हाला लोकांना पैसे कमवून त्याची जिम्मेदारी माझी. अजून संभाजीनगरला तितकं मोठं काम नाही. अजून संभाजीनगरला प्लॅन होत नाही, सेमिनार होत नाही. तुम्ही उद्या मला म्हटलं साहेब 7 लोक आणतो, तुम्ही 7 28 तुम्ही कधी 40 लोकांचा सेमिनार खूप चांगला होऊ शकतो. तुमच्या माध्यमातून सेमिनार ह्यालाच संभाजीनगरला झालं काम चालू. दर आत्ताला सेमिनार फिक्स करून टाकायचा. दर मंगळवारी बुधवारी जो तुमचा दिवस सुट्टीचा करा चालू सेमिनार. झालं काम चालू. 7 दिवसामध्ये त्या लोकांना जॉईनिंग करा. त्यांना सांगा 2-2 लोक घेऊन या परत. तू आता झालं, उठलं का नाही. पण लक्षात ठेवा, हे हा प्रवाह असा आहे. प्रवाह फक्त बाहेर होतो. प्रवाह आलाय तर बाहेर पडायचं नाही. जो बाहेर पडतो तो कायमचा निघून त्यामुळे तो प्रवाह टिकून राहा. त्रास आम्हालाही झाला, आम्ही टिकून राहिलो. एका ठिकाणी खोदायचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळं शिकवायला आम्ही तत्पर आहोत. टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या फील्डचे मास्टर आहात. तुमच्या फील्डमध्ये मी आलो, मला शिकून घ्यावं लागेल. तुम्ही तुमच्या फील्डचे मास्टर आहात. तुम्ही प्रत्येक सुद्धा मधला मास्टर आहे. इथं तुम्ही छोटी बाळ आहात, कारण हे काय तुम्हाला माहित नाही. छोटी बाळ म्हणून या. धंदा आम्ही शिकवता पैसे. डोक्यात काही शंका कुशंका डाऊट असेल तर विचारून घ्या. नसेल तर सांगा. पैसे कॅश देणार का फोन पे करणार का स्वॅप करणार. स्वॅप मशीन म्हणून आपल्याला कामाला सुरुवात श्रीगणेशा करून टाका. आणि आज तुम्ही असं म्हणाल की 5,000 रुपये द्यायला मला प्रॉब्लेम झालाय, तर एकच सांगतो राजा, 5 रुपये भरण्याचा जर प्रॉब्लेम होत असेल ना, तर तुमचा ट्रॅक, मागचा ट्रॅक तुम्ही जे करताय तो ट्रॅक चुकला आहे तुमचा. म्हणजे मी तुम्हाला हे नेटवर्क म्हणून नाही सांगत, कारण उद्या 5,000ची गरज तुम्हाला कुठेही पडू शकते. दवाखाना, शाळेत ऍडमिशन, कुठेही पडू शकते. आणि तेव्हा जर 5,000 भरला, आपल्याला जर असं वाटतंय की अरे आपल्याला प्रॉब्लेम आहे, तसा ट्रॅक चुकलाय, सरळ येते लक्षात. पैसा नाही, वेळ नाही आणि लोक नाही, हे 3 कारण सोडून कुठलं कारण असेल तर मग द्या, चालेल, मग काय प्रॉब्लेम काऊ साहेब, बरोबर ना. पैसा नाही, वेळ नाही, लोक नाही, ही कारण काय कामाची.
कारण पण जरा इज्जतवालं कारण द्या ना, मला बी आवडतं कारण आयला खरंच कारण दिलं बापू आणि पैसे म्हणून करायचे पैसे असते गडगंज पडलं असतं आपल्या घरी आज आग लावली 5 वर्ष दुबत राहिलं असतं कशाला केलं असतं आपण मारायला कशाला एकदा आमदार खासदार गेली का आपल्याकडे नाही ना असेच माणसं त्यांच्या आज पैसे नाही सेम म्हणून आमच्याकडे तेच होतं ना जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही पैसे होते जॉईन करण्यासाठी काय तुम्ही इंटरव्ह्यू करायला सांगतात आणि क्लीन झालं की माणूस करतोच सर तुम्हाला ट्रिगर व्हायला पाहिजे ट्रिगर पॉईंट कुठला ट्रिगर व्हायला पाहिजे ट्रिगर झाल्याशिवाय नाही होत आयटमसाठी तारुण्यामध्ये आयटमसाठी पैसे खर्च गुलाबाचा पूल पण दिला आपण का पैसे नसताना मॅनेज केले का ट्रिगर होतो तिला दिलं पाहिजे तुमच्या मुलाचं ऍडमिशन आहे पण ट्रिगर होत आहे की उद्या तुम्ही काय गोष्टीला तुम्ही कारण नाही देऊ शकत मुलाचं ऍडमिशन तुम्हाला जून महिन्यात चालू आहे तुम्हाला ज्यांची मुलं शाळेत त्यांना आता आहेच आता वया पुस्तकं गवळी ट्युशन तुम्हाला घेणंच आहे ट्रिगर होतो पॉईंट की मला करणं पर्याय नाही जेव्हा तुम्हाला वाटेल ना की साहेब यातनं मला पैसे येऊ शकतात मला करणंच करणं आहे प्रत्येकाकडे 5-7 तालुका असे आहेत जे तुमच्या मुलं होणार आहेत डोक्यात हे ठेवा राजा हो जॉब माइंडेड होऊ नका डोक्यात हे ठेवा किरण पैसे टाकतो येणाऱ्या पुस्तक 5-7-10 दिवसामध्ये मला पैसे कशी वसूल होतील ना याचं मला प्लॅनिंग करून नाही 10 लोक जॉईन केले पैसे वसूल होतात हे ठेवा डोक्यात हे बिझनेस माइंड आहे पैसे लावतो कधी येतील ते कर कधी आपल्याला कधी हा असतो प्रोजेक्ट रिपोर्ट सगळं असतं टाकलेले पैसे किती येणार कधी हे डोक्यात आपल्याला फिट बसलं पाहिजे हा असतो बिझनेस क्लास हा असतो बिझनेस माइंड याच्यावरती काम करा 5,000 म्हणजे साहेब तुम्हाला पत्रिकेची गरज नाही लोन घ्यायची गरज नाही पुढे पैसे टाकले पुढे पण घेतलं देवाने अनफॉर्च्युनेटली तुम्हाला धंदा करता नाही आला तर आत्महत्या करायचा विचार डोक्यात येणार नाही तुमच्या येईल 5,000साठी नाही येणार ना मला एक सांगा राजा उद्या जर कंपनी पैसे लागले कंपनी बंद पडली तुमचा लॉस काय झाला लॉस काय झाला लॉस काय झाला सांगा ना राजा काहीच नाही ना विषय संपला ना म्हणजे तर लॉस काम करा काय अडचण आहे पण तुमच्या आई पप्पा बायको आहे तुम्ही आहात तुम्हाला पुढं आज ना उद्या तुम्हाला घेणं आज ना उद्या तुम्हाला पुढं घेणं कारण हा त्रास काय सरणावरती आडवा झाल्याशिवाय त्रास संपत नाही हे डोक्यात ठेवा नाही शपथ मस्कर नाही करत तुम्हाला काय गोष्टी एवढ्या फॅक्ट आहेत काय गोष्टी माझ्या ना बघा धंदा करायला तुम्हाला प्रवृत्त करतोय मी माझा फायदा आहे हा स्वार्थ आहे माझा एकदम क्लिअर कट सांगतो पण ज्या गोष्टी बोलून तुम्हाला आतमध्ये घेतोय ना ह्या सगळ्या फॅक्ट आहेत एक काही गोष्ट आहे टॉन्ट नाही फॅक्ट आहे तुम्हाला आज जर मी म्हणजे आलोय तुम्हाला नाही आठवलं की नको केलं तर बघू नंतर महिन्याने का व्हायला तुम्हाला मी आठवणार त्या आयला थोडं सांगत होतो आपल्या घरात त्रास होतो कंबर दुख पाठ दुख हे दुख टाचदुखी मानदुखी पाठदुखी कंबरदुखी बर्जिंगटी स्लिपिंगटीस व्हेरिकोज वेस आर्थरायटिस रुमॅटिक फॅक्टर एव्हियन लॉर्डॉसिस जीपीएस एवढी काय काय सांगू तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघू शकतो तुमच्या डोक्याच्या केसापासून पायनकापर्यंत 260 हाडं आणि 360 जॉईंट त्याच्यावरती पुढं चालू प्रॉब्लेम आपला तुमची त्यामुळं निर्णय घ्या सगळे बोला एकदा सरांशी एकदा आणि निर्णय घ्या स्टिग्नेशन करून टाका तुमच्यात पण चूल असेल जो लवकर टाकेल त्या साडीवर लागेल जो नंतर टाकेल त्या साडी खाली लागेल इथं पण चूल असेल जो इथं लवकर टाकेल त्या साडीवर लागणार आहे त्याच्या खाली आपोआप 3 लोक येतील जी तिथं आहेत ती तुम्ही एकमेकांना ओळखताय का आधीपासून